नमस्कार शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एक शुद्धीपत्रक घेण्यात आलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकानुसार ज्या शेतकऱ्यांनी 2017 ते 2020 पर्यंत कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे आणि याच्यासाठी एक शुद्धीपत्रक सुद्धा घेण्यात आले आहे। तर मित्रांनो, या अगोदर सुद्धा आपण यावर एक व्हिडिओ बनवलेला होता, परंतु त्या व्हिडिओवरती भरपूर शेतकऱ्यांची कमेंट आली होती की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, तसेच कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र असणार आहे। तर त्याची संपूर्ण माहिती आपण या शुद्धीपत्रकामध्ये पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आपण हे शुद्धीपत्रक बघू शकता। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी हे शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 5 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये सविस्तर माहिती नक्की काय आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो। तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधील कलम 29(1) च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक 29/7/2022 च्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालील प्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने हे शुद्धीपत्रक घेण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी योजनेच्या तपशीलमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे, कोणत्या वर्षातील पीक कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो, सन 2017 ते 18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदतीत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास, सन 2018 ते 19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदतीत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास, सन 2019 ते 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदतीत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास, अथवा सन 2017 ते 18, 18 ते 19 व 19 ते 20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018 ते 19 अथवा सन 2019 ते 20 या वर्षात घेतलेल्या अल्प मुदतीत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यासाठी ही मान्यता देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, सन 2018 ते 19 अथवा सन 2019 ते 20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्ण परतफेड केलेल्या अल्प मुदतीत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018 ते 19, 19 ते 20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्प मुदतीत पीक कर्जाच्या मुद्दलच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे। म्हणजे मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2017 पासून ते 2020 पर्यंत या 3 वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। त्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये हे अनुदान हे जमा केलं जाणार आहे आणि हे अनुदान फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच दिलं जाणार आहे। म्हणजे मित्रांनो, याच्यासाठी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच शेतकरी पात्र असणार आहे, इतर कोणत्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे शुद्धीपत्रक घेण्यात आलेलं नाही। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।